नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं द मराठी गृहिणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आपण आज जो पदार्थ बघणार आहोत ना, तो आपल्या सर्वांच्या जवळचा आहे। आपल्या मुलांना म्हणजे माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणीला बाहेरचं काही घेऊन देण्यापेक्षा हाताने जर मुलांना बनवून देता आलं तर तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। कारण की बाहेरच्या गोष्टी या कशा बनल्या जातात किंवा त्यामुळे काही धोका होऊ शकतो का याचं नेहमीच काळजी आपल्याला असते। त्यामुळे आपण असे पदार्थ घरी बनवणार आहोत की जेणेकरून आपल्या मुलांना काहीही हानी होणार नाही। खारी तर मुलांचा सगळ्यांचा आवडीचाच विषय आहे। ही खारी बाहेर कोणत्या तेलात किंवा तुपात बनवली जाते हे आपल्याला माहित नाही, म्हणून आज साधी सोपी आणि खूप पटकन तयार होणारी खारी आपण बघणार आहोत। खारीसाठी आपल्याला फक्त 2 कप मैदा लागणार आहे। जर तुम्हाला जास्त खारी बनवायची असेल तर तुम्ही जास्त मोजमाप करून जास्तही घेऊ शकता। इथे मी एक छोटी वाटी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। तुम्ही वाटीचं माप मोठ्या वाटीसारखंही घेऊ शकता किंवा मी जी वाटी घेतली आहे त्या प्रमाणातही घेऊ शकता। एक प्लेटभर खारी तरी एवढ्यात नक्कीच तयार होते। हा मैदा व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपल्याला त्यात थोडासा ओवा टाकायचा आहे। ओवा तर आपल्या सर्वांच्याच घरात असतो आणि हे आपण जे बनवत आहोत ते लहान मुलांच्या खाण्यात येणार आहे। त्यामुळे ओवा टाकल्याने मुलांना पोटाचे कोणतेच आजार उद्भवत नाहीत किंवा पोट दुखण्याचा, कच्चं जर राहिलं, तेलकट जर खाल्लं तर काही त्रास होण्याचा नक्कीच काहीच आपल्याला त्यातलं काहीच चिंता करायची गरज भासत नाही। त्यामुळे ओवा आवर्जून टाका। त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता। तुपाची खारी ही नेहमी चांगलीच लागते। आता माझ्याकडे इथे तेल असल्यामुळे आपण ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे अर्ध्या वाटी मी तेल घेतलेलं आहे। पण ते तेल लगेच एक सोबत आपल्याला सगळं टाकायचं नाहीये, थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे। आता थोडंसं तेल मी आधी टाकून घेतलं आहे आणि सर्व पिठाला ते मी लावून घेणार आहे। पिठाला तेल व्यवस्थित लागलंय का नाही हे बघण्यासाठी एक साधी सोपी ट्रिक असते। जेव्हा आपण अशा प्रकारे पिठाला तेल लावून घेतो आणि जेव्हा तो हातात त्याचा असा उंडा पकडतो, जर तो चिटकला गेला तर समजायचं की आपल्या सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप किंवा तेल लागलं गेलेलं आहे। आणि ते बघण्याची सोपी पद्धत म्हणजे काय असते, आपल्या मुठीच्या साहाय्याने ते पीठ दाबून बघायचं। नक्कीच ते एकजीव जर झालं असेल तर एका ठिकाणी स्थिर राहतं, नाहीतर मग ते सुट्ट होतं। ते तुम्ही पुढे बघणारच आहात की कशा प्रकारे ते होतं। हे बघा, अशा प्रकारे मुठीत जर घेतलं तर असं पूर्ण ते एकजीव झाल्यासारखं हातात राहिलं पाहिजे। जर ते सटकत असेल तर समजायचं अजून तेल पूर्णतः पिठाला लागलेलं नाहीये। अशा प्रकारे एका ठिकाणी राहिल्यानंतर समजून जायचं की आपलं मोहन जे आहे किंवा आपलं तेल किंवा तूप आहे ते पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे। मुलांना बाहेरून आणणाऱ्या गोष्टी खूप जास्त भावतात, त्याच गोष्टी तीच चव आणि तेच सगळं घेऊन जर आपण घरी बनवलं तर मुलांना बाहेरच्या गोष्टीपेक्षा घरच्या गोष्टी नक्की आवडतील। त्यामुळे मुलांसाठी बनवलेली ही खारी तुम्हाला कशी वाटणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याही मुलांच्या काही डिमांड असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर राहिलेलं तेल मी पूर्ण टाकून घेणार आहे आणि पूर्ण पीठ एकजीव मळून घेणार आहे। खूप लवकर पीठ मळलं जातं, अजिबातही कष्ट लागत नाही। मैदा असल्यामुळे पटकन एकजीव होतो आणि छान असं एकसारखं एकसूत आणि मऊसूत असं पीठ मळलं जातं। पिठाचा असा व्यवस्थित मस्त गोल असा उंडा करून घ्यायचा आहे, जसं आपण रेग्युलर गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे। जर तुम्हाला थोडंसं यात गव्हाचं पीठ टाकायचं असेल तर तेही तुम्ही मैद्याच्या ऐवजी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गहू असं करू शकता। आता इथे हे पीठ मस्त गोल आणि मऊसूद मळून झाल्यानंतर एक अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 15 मिनिटात तुम्ही ते नक्कीच भिजत ठेवायचं आहे, 15 मिनिटं तरी। त्यानंतर एका वाटीत थोडासा मैदा घेऊन 1 चम्मचभर तेल टाकायचं आहे आणि हे अशा प्रकारे एक साठा आपण म्हणतो तो करून घ्यायचा आहे। हा थोडासा पातळ असावा आणि त्यात थोडी ही मैद्याची एकदम लेयर अशी पातळ पातळ असाव्यात, कारण की ह्याचा यूज आपल्याला नंतर होणार आहे। ते कसा मी तुम्हाला पुढे सांगतेच, फक्त त्यात एकही पिठाची गाठी राहता कामा नये। एक 15 ते 20 मिनिटांनंतर माझं पीठ एकदम छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत झालेलं आहे। हातात घेतल्या घेतल्या खूप सॉफ्ट वाटतं आणि आपण चपाती लाटण्यासाठी जसे गोळे करतो त्या प्रकारे मी असे 2 गोळे केलेले आहे। जर तुमचं पीठ जास्त असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात खारी बनवणार असाल तर तुम्ही इथे 4, 5, 6 असे गोळे करून घ्यायचे आहेत। आणि आता ह्या गोळ्यांचं करायचं काय आहे तर आपल्याला आपल्या घरात आपण जशी रोज चपाती लाटतो त्याप्रमाणे पोलपाट लाटणे घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिठाचीही गरज पडत नाही आणि कुठे चिरत नाही, कुठे कापत नाही, एकदम छान अशी एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे।
पोळी लाटताना तुम्ही बघू शकता कुठेही फाटत नाहीये, कुठेही तुटत नाहीये. मैदा असल्यामुळे ते एकदम छान होतं. आणि अशाच प्रकारे जर तुमची ही पोळी लाटली जात असेल तर समजून जा की तुमची खारी खूप छान आणि भरपूर लेयर्सवाली होणार आहे आणि पीठही एकदम छान मुरलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, पूर्ण गोलाकार ह्या पोळीला आकार देणार आहोत. घरी आपण रोज जशा पोळ्या बनवतो तशी पोळी न करता ही जेवढी शक्य असेल तेवढी पातळ करायची आहे. जेवढी पातळ आणि मोठी करता येईल तेवढं तुम्हाला सोपं जाईल आणि आपल्या खारीला लेयर्सही भरपूर येतील. तर हे लाटता लाटता तुम्ही बघू शकता कुठेही चिटकलेलं नाही. हातावर घेतलं तर खूप छान आणि सटसुटीत वाटते. आता ही एक पोळी मी साईडला ठेवून घेते आणि तोपर्यंत दुसरी पोळी मी लाटून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कोणत्या शहरातून, गावातून, खेड्यातून, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा नवनवीन रेसिपी बनवायला तुम्हाला पण आवडतं का तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजची आपली ह्या रेसिपीबद्दल जर तुमचं काही मतं असतील, कमेंट असतील तर त्याही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता आपण दोन्ही पोळ्या व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर पहिले जो साठा बनवला होता ना, तो साठा ह्या पोळीला व्यवस्थित प्रेस करून लावून घ्यायचा आहे. एकदम अलगद हाताने थोडासा चमच्याच्या साहाय्याने पसरून लावून घ्यायचा आहे. आणि ह्या पहिल्या पोळीवरती आपली जी दुसरी पोळी होती ना, ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे. दोन्ही पोळ्या एकावर एक ठेवायच्या आहेत. अशाच प्रकारे तुम्हीही ठेवा आणि त्यानंतर अशा प्रकारे पोळी फोल्ड करून घ्या. जर तुम्ही इथे 3-4 उंडे केले असतील तर तेही एकावर एक ठेवून घ्या. जेवढे जास्त पोळ्या बनवाल तेवढे छान लेयर पडणार आहेत खारीला. त्यानंतर बघा किती सुंदर उंडा तयार झालेला आहे. आता याला आपल्याला लाटायचा आहे, पण हा लांब लाटणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या पोलपाटाचं गरज इथे पडणार नाही. त्यामुळे खालचा जो किचनचा ओटा आहे त्यावरती आपण हे लाटून घेणार आहोत. त्यासाठी मी किचन ओटा आधी पूर्ण क्लीन आणि स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं हवे असल्यास, गरजही पडत नाही पण थोडंसं मैदा आपल्याला त्यावरती टाकायचं एकदम चिमूटभर. आणि हे बघा अशा प्रकारे चारही साईडने आपण लाटून घेणार आहोत. तुमचं पीठ एकदम जर व्यवस्थित असेल ना तर तुमची ही जी पोळी लाटत आहात ना डबल ठेवून, त्याला अजिबातही चिरा पडत नाही. एकदम छान गोलसर आणि एकदम मऊ लुसलुशीत तयार होते. कुठूनही फाटत नाही, तुटत नाही. त्यानंतर याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, म्हणजे किती लांब लाटायचे आहे, तर खूप जास्त नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपण शंकरपाळ्या जशा कट करतो तसं चाकूच्या साहाय्याने याला कट करून उभे आणि आडवे काप द्यायचे आहेत. फक्त काप देताना जसा खारीचा आकार असतो चौकोनी, तेवढं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करा. आता मी माझ्या पोळीला पूर्णपणे सगळीकडून काप देणार आहे आणि नंतरून एक एक व्यवस्थित ताटामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता थोड्याच वेळामध्ये आपण हे सगळं काढून घेताना अजिबातही कष्ट लागत नाही. खूप पटकन आणि कुठेही चिटकत नाही, काही नाही, लगेच ती खारी व्यवस्थित निघून येते. आता हे सर्व मी एका प्लेटामध्ये काढून घेणार आहे. एका प्लेटमध्ये सगळं काढल्याच्या नंतर आपण याला तळणार आहोत. तळताना पण काय करायचं आहे, गॅसची फ्लेम ही खूप हाय ठेवून खूप कडक तेल आपल्याला तापवून घ्यायचं नाहीये. एकदम मीडियम आचेवरती आपल्याला तेल तापवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक खारी सोडायची आहे. एक सोबत तुम्ही 5, 6, 7, 8 जेवढी तुमची कढई मोठी असेल तेवढ्या खाऱ्या तळून घेऊ शकता. तुम्ही बघतच आहात, कोणताही मी मध्ये चमचा फिरवत नाही, काही नाही, पण जसे जसे त्याला बबल्स येत आहेत, जसं जसं खालून तेल तापलेलं आहे तसं तसं ते आपोआप वरती तरंगत आहे. हीच तर खारीची खरी गंमत असते. एकदम खुसखुशीत, मऊ आणि एकदम अशी दाबली तरी एकदम कुरकुरीत लागणारी खारी जर तुम्हाला बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवता येते. तुम्ही समोर बघू शकता, अजून दुसऱ्या साईडने आपण पलटीही केलेली नाहीये तरी तिला किती छान बबल्स आलेले आहे आणि किती सुंदर तिला लेयर्स आलेले आहे. आता ही सगळी खारी एक एक करून आपण जसं जसं होणार आहे तसे तशी प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. किती छान लेयर आलेले आहेत हे तुम्ही डोळ्याने बघू शकता. थोडीशी तेलकट वाटते कारण की ती गरम आहे. जेव्हा थंड होईल तेव्हा ती तुम्हाला आणखीन छान वाटणार आहे. जेवढे मोठे लेयर्स तुम्ही घ्याल, 3-4 पदर, तेवढे जास्त लेयर्स तुमच्या खारीला येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. खारी खूप खुसखुशीत होते, तुम्हीही खुश, मुलंही खुश होतात. बघू शकता खारी गरम असल्यामुळे किती छान लेयर पडलेले आहेत. तुमच्या समोर मी ती ओपन करून दाखवत आहे. तुम्ही अशा प्रकारे खारी घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला, काय वाटलं ते नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहातच तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.